लाईव्ह ऑन पीटीसी पनवेल प्रीमियर लीग सध्या तुम्ही पाहताय काय कमालीचा सामना झाला हो. उस्मान पटेल बाद झाला, त्यानंतर 50% लोक घरी गेले, 50% बाकी आहेत. नौमान पटेलची मॅच समाप्त झाली, तिथे 10% लोक घरी गेले, परंतु आत्ता काही लोक बाकी आहेत आमच्यासोबत. आजचा आकडा पाहण्यासारखा होता यूट्यूबवर आणि मैदानामध्ये. मला तलोजा नाईटची आठवण आली. हे प्रेक्षक पाहून संतोषजी गरज सर, तेवढ्याच प्रमाणात प्रेक्षकांचा ताफा होता, तोबा गर्दी होती आज देखील. हो प्रेक्षक पाहिजेत असं वाटलं होतं. क्रिकेट कुठेतरी संपत चाललाय आणि बैलगाडी शर्यत पुढे आली, परंतु ही स्पर्धा पाहिल्यानंतर आता मला वाटतं की हो क्रिकेट पुन्हा जिवंत झालाय. निनाद कदम काय वाटतं तुम्हाला? आजची गर्दी पाहिली, तोबा गर्दी. यूट्यूब देखील भरलं होतं आणि इथं मैदान देखील कच्चाकच भरलं होतं. आजची पोचपावती होती या स्पर्धेची. नक्कीच प्रवीण, आपण पाहिलं की आज रविवार आणि त्यात रविवारी उस्मानची मॅच म्हटल्यावरती सोने पे सुहागा, आणि ते आपल्याला इथं दिसलं. यूट्यूबवर देखील घरी बसून लोक 4 ते 5 हजार लोक व्ह्यूवर्स आपल्याला आपण पाहिले, आणि इथे जसं तुम्ही सांगितलं 10 ते 15 हजार गर्दी ग्राउंडवर आपण पाहिली. खरंच अगदी जेव्हा आपण आयोजन करतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे असं, हेच पाहिजे असं की प्रेक्षक जास्तीत जास्त आपल्याबरोबर जॉईन झाले पाहिजेत, आणि ते आज आपण पाहिलं आजच्या दिवशी. तर बॉल बॉय तुम्हाला बॅग घेऊन जायचंय, त्यामुळे तुम्ही 2 चेंडू घेऊन जाऊ नका. बॅटर सिलेक्ट करेल. बॉबी कोहली बॅग घेऊन जा, बॉल बॉयकडे बॅग असते. धन्यवाद. तो मैच की शुरुआत यहाँ पर होते हुए चलिए बॉल बॉय को इनवाइट किया जाता है. गेंद की डिमांड फरमाइश कर रहे किरण पवार, उनके साथ बैटिंग कर ले. नए बल्लेबाज मैदान के अंदर आर्यन नाइक. तीसरी बार ओपनिंग सलामी जोड़ी को सेम रखा है अंगद पाटिल ने. ओपनिंग पेयर में कोई बदलाव नहीं, अच्छी बात है. 2 बार इसी ओपनिंग पेयर से जीते, तीसरी बार भी वही नसीब आजमाने की कोशिश फिलहाल शुरू है. डीजे थोड़ा सा आराम करेंगे इस मुकाबले के लिए. बनता है बॉस सृजा के पीछे इनामपुरी. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी मिली और विकी पाटिल ने टॉस जीता और पहले गेंदबाजी. मज़ा आया पिछले मुकाबले में. अनिकेत मुगल साई के खिलाड़ी है. नो लुक शॉट रील्स उनका होगा वायरल और साई गांव का सितारा चमक गया पीपीएल में. टीम स्कॉट की थोड़ी चर्चा करते. कैप्टन है विकी पाटिल, अनिकेत मोकल है साई से, करण पाटिल टेम्बोडे, चिनू पाटिल रोहिंसन, बामन डोंगरी के संदेश पाटिल है, टेम्बोडे के राहुल गडगे, मयूर वास्कर कुंडेवाल, अश्विन पाटिल ओवले, प्रथमेश फटके नेरे, समीर ठाकुर मुरबी, जयेश पाटिल खारगर, सौरभ भगत धाकटा कांदा, चैतन्य गरत केलवणे, दर्शक पाटिल बेलवली. ऑपोजिट टीम बल्लेबाजी करे श्रीजा केपीसी इनामपुरी. टीम स्क्वाड है कैप्टन किरण पवार, अंगद पाटिल इनामपुरी एक्सप्रेस, कल्पेश ठाकुर, आर्यन नाइक बम्बन डोंगरी के प्लेयर है, वरद भगत प्लस पे, सचिन मात्रे इनामपुरी, आशीष परदेशी भिंगारी, रोहित केदारी सावले, दुर्गेश ठाकुर कोपरा, कुणाल पाटिल इनामपुरी, सिद्धेश कोहली पेट, मंगेश पाटिल किरवली, शुभम दुबे खारगर, राज केदारी सावले एंड कार्तिक मात्रे इनामपुरी. कुणाल भगत यांच्याकडून, कुणाल म्हात्रे यांच्याकडून बॉलर सौरभ भगत याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस इथे आलेलं. एक सुवर्ण संधी असेल, गोल्डन चान्स असेल सौरभसाठी. थैंक यू. मैच इज ऑन. बॉलिंग ट्रैक पर है सौरभ भगत फ्रॉम धाकता कांदा, लेफ्ट हैंड बॉलर, लेग ब्रेक का सुल्तान है ये. लाजवाब गेंदबाजी करते सौरभ भगत. इम्प्रेस किया. पिछले साल उन्होंने 8 मैडन ओवर की थी ग्रामीण धमाके में. काफी बढ़िया गेंदबाज है. और सामने है केपी किरण पवार, 2 अर्धशतक इनके नाम पर. सावले गांव के 2 खिलाड़ी बने जिन्होंने लगातार 2 अर्धशतक मारे. पहले थे ऋषिकेश माली, दूसरे थे किरण पवार. सावले गांव की चर्चा हो रही है पनवेल प्रीमियर लीग में. गेम इज ऑन. वेरी फर्स्ट बॉल, फ्लोरिंग की बॉल कवर पॉइंट में, गैप शॉट, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार, दम दम शुरुआत, 4 रन. फैब 4, फैबुलस 4 runs.
इनामपुरी का खाता खुलता हुआ 4 के साथ। हाँ, चर्चा है तीसरी 50 आएगी क्या आज। ग्राउंड शॉट मिड ऑफ पर फील्डर है, डॉट बॉल। केपी जिस लय में खेल रहे हैं, जिस फॉर्म में खेल रहे हैं, जी बिल्कुल आ भी सकती है। बहुत ही फॉर्म में है बल्लेबाज, रिकॉर्ड हो सकता है आज लगातार 3 अर्धशतक। दर्शक जुड़े यूट्यूब पर, सबका स्वागत है। 4 पे 0 सौरभ भगत 4 के साथ स्वागत हुआ। P1 पावर प्ले। ओह, गुड बॉलिंग, शानदार गेंदबाजी है। लेग कटर का डालना जानते हैं, जिस अंदाज से उनका लेफ्ट हैंड गेंदबाजी वो करते। लेफ्टी गेंदबाज किरण पवार के लिए मुश्किल बना रहे हमेशा। पिछले मुकाबले में भी यही कुछ अंदाजा हमें देखने मिला, जैसे सौरभ और किरण का बैटल हुआ था, वो अंदाज में गेंदबाजी वो कर रहे थे। एक्शन रिप्ले में देख सकते हैं, गेंद गिरने के बाद हल्की सी कटिंग बॉल आपको देखने मिली है, कटर बॉल। हाँ, पिछले साल 8 मैडन ओवर की थी ग्रामीण मुकाबले में सौरभ ने। ये कुछ गेंदबाज है जो अच्छे करते हैं, लेकिन इस बार एक और बढ़िया स्ट्रोक, बैकफुट पे गए, पंच किया, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार आता हुआ एक दिशा में, फैब 4, 2 चौका। टू 4, 8-0, 2 गेंद बचे। टेम्बोडे, मुरबी, ओले, 3 गांव के नाम पहली बार किसी एक टीम को लगे आज पीपीएल में। का वो पॉइंट गली पे फील्डर है, रोका उन्होंने, 1 ही रन मिलेगा मात्र। 5 के 9 रन स्कोरबोर्ड पे बनते हुए। स्पायरा 11, ये जो नाम है सचिन साल के टेम्बोडे, ओले के हमारे निवास गायकवाड़ और मुरबी के मोंटी पाटिल, तीनों का नाम जुड़ा है, इसलिए 3 गांव के नाम इसमें जुड़े। और सामने श्रीजा केपीसी इनामपुरी, गजानन शेठ पाटिल की टीम, अंगद पाटिल की सुकन्या, श्रीजा पाटिल, उनके नाम से ये टीम बैटिंग कर रही है आज। नए टीम ओनर को मौका मिला है पनवेल प्रीमियर लीग में, ये नए चेहरे, इससे पहले नहीं थे शायद, इस बार जुड़े सीजन 4 में। लास्ट बॉल, 9 ऑन बोर्ड। जरूरत नहीं थी इन्हें स्ट्रोक खेलने की, क्योंकि किरण पवार जानते हैं कि आपको मौका मिला है, हम तो भागने वाले नहीं, आखिरी गेंद है, बड़ा स्ट्रोक आप सामने मारी है। ओवर की समाप्ति 9 पे 0, पावर प्ले का खेल समाप्त हुआ। सौरभ भगत की गेंदबाजी अच्छी है। नीनाथ मेरे साथ थोड़े से जुड़े और सौरभ भगत की गेंदबाजी के बारे में थोड़ी कमेंट बनती है आपकी ओर से। लेफ्टी गेंदबाज ने किरण पवार को रोका है, जिसने तूफान मचाया गुलाबी थंडी में। नक्कीच प्रवीण, आपण पाहिलं गेल्या 2 मॅच तो खेळलाय आणि दोन्ही मॅचमध्ये त्यांनी अर्धशतक लगावलंय आणि थोडंसं दडपण नक्कीच म्हणावं लागेल गोलंदाजावर असेल, जेव्हा अशा फलंदाजाला गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करायची। परंतु तू जसं म्हटलास की डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरा गोलंदाज नेहमीच किरण पवारसाठी थोडीशी डोकेदुखी ठरलेला आहे, परंतु ती डोकेदुखी सफलता पूर्ण झालेली आहे। पहिलं षटक संपलंय आणि आता दुसरं षटक मार्गस्थ होईल। जी, किरण पवार ने 2 मुकाबले में 124 रन मारे। पहले मुकाबले में किरण ने बनाए 54, दूसरे मुकाबले में किरण पवार ने बनाए 58 और 66, 124 रन 2 मुकाबले में, और तीसरा मुकाबला खेल रहे। सावले के एक और बल्लेबाज थे ऋषिकेश माली, उन्होंने 2 मुकाबले में 114 मारे थे रन। वो टीम सुपर 8 में है, कोहली कोपर टीम में वो खेलते हैं ऋषिकेश माली। अब किरण पवार वो भी हाईएस्ट रैंकिंग पर है। ऋषिकेश माली ने 3 मुकाबले में 131 बनाए। 9 पे 0, 1 और खेल समाप्त। अब आएंगे अनिकेत मोकल, पिछले मैच का मैन ऑफ द मैच, पिछले मैच का हीरो, साई गांव का सितारा। कितनी तेज बॉल थी, जिस तरीके से उनका छोटा रनअप था, मुझे लगा कि धीमी गति की बॉल करेंगे, बहुत ही फास्ट थी। डॉट बॉल, वेरिएशन से भरा हुआ गेंदबाज है अनिकेत मोकल। आज उन्होंने इंप्रेस किया, मैंने देखा उनकी बल्लेबाजी क्या लाजवाब थी भाई, क्या कॉन्फिडेंस था। नो लुक शॉट खेलना आसान नहीं है इस लेवल पे, इस लीग स्टेज पे, जो ब्लाइंड भी होता है बिना देखे, वो मारा अनिकेत मोकल ने, और लगातार छक्के मार रहे थे पिछले मुकाबले में। नौमान पटेल की टीम को हराने में वो बड़े बल्लेबाज बने, फॉर्म हुए। लेकिन निनाद, ये पनवेल प्रीमियर लीग है, यहाँ पे वो नए चेहरे उभर के आ रहे। ऋषिकेश माली, अब मैं उनका नाम ले रहा हूँ, शायद कम लोग को पता होगा, लेकिन वो ऊपर आ गए। ये खिलाड़ी अब धीरे धीरे ऊपर आ रहे, और उनके साथ बात करें तो आपने कई अच्छे छोटे छोटे खिलाड़ी को आगे आते देखा है पनवेल प्रीमियर लीग में। हम यही चाहते हैं कि
ये चेहरे बड़े बने पनवेल प्रीमियर लीग में, जैसे आकाश तारेकर, उस्मान पटेल, विशाल है, किरण पवार है, उनके लेवल पे ये लोग क्रिकेट खेले, क्योंकि आईएसपीएल आपका इंतज़ार कर रही है। आप टेनिस पे खेल रहे हो, टेप बॉल पर भी खेलिए, आपका भविष्य बड़ा होगा। 9 पे 0 डॉट गेंदे लगातार 2 आए। कितना अच्छी रात है आज अनिकेत मोकल के लिए। ओ बल्ले के टो पे लगी है, ब्लाइंड स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, सुपर 6। पंद्रह पे खेल रहे किरण पवार, आई प्रोटेक्शन उन्हें लगाया है। 15 पे 0, एक छक्का लगा तीसरी गेंद पर। अनिकेत मोकल कोई बात नहीं, 2 डॉट गेंदे डालना बहुत बड़ी बात है। किरण को रोक के रखा है पिट्टी लाइव पे। फिलहाल मैन इन येलो किरण पवार को आप देख रहे ऑन फायर बैटिंग करते हुए। 3 गेंद मात्र बची है, दूसरा ओवर चल रहा है। हाफ ब्लाइंड स्ट्रोक था वो बैकवर्ड स्क्वायर लेग पे किरण पवार के बल्ले से। बैटर तैयार नहीं है, यहाँ पर गेंदबाज दौड़े थे, डेड बॉल। एनआर पैनल अच्छा काम कर रहा है। ये जो पैनल है ना अंपायर का, नीरज राणावत सर, आप कितना भी चिल्लाए गेंदबाज बल्लेबाज, ये जो डिसीजन है उस पर डटे रहते, फर्क नहीं पड़ता इन्हें, चाहे 11 खिलाड़ी उनके खिलाफ जाए। इसलिए यही पैनल हमने चुना है कि भाई नीरज राणावत, आप 13 दिन अंपायरिंग आपका पैनल लीजिए, करिए, आप डिजर्व करते हैं। जिसमें हेमंत दादा होंगे, दीपक जी बोलाडे होंगे, बहुत अच्छा अंपायरिंग कर रहे हैं इनका पैनल। आपने देखा कुछ चीज़ें हुई, बहुत टीमों ने दबाव डाला इन पर, लेकिन उनका जो कहते हैं ना कि स्टैंड बाय डिसीजन, उस पर डटे रहते हैं एनआर पैनल। धन्यवाद। 16 पे 0, 2 गेंद मात्र बची है। क्या कमाल की गेंदबाजी भाई। आर्यन नाइक फ्रॉम बामनडोगरी, लॉफ्ट करने की कोशिश है। अनिकेत मोकल का जादू चला है भाई, ये सितारा चमका है साई गांव का। जिस तरीके से पहले मुकाबले में धमाका किया, इस मुकाबले में वो गेंदबाजी कर रहे हैं, क्या लाजवाब परफॉर्मेंस है। आज का पोल हमने देखा, बहुत लोगों ने कहा होगा हाँ उस्मान आगे जाएगा, नौमान आगे जाएगा, किरण आगे जाएंगे। विकी पाटिल के लिए विनिंग परसेंटेज कम थे, लेकिन विकी पाटिल एक ऐसा मोहरा बना, शायद वो भी आगे जा सकते हैं। अनबिलीवेबल क्रिकेट है आज का पोल कमाल का था। लास्ट बॉल, शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ है, जजमेंट है, विकेट मिला पहला। आर्यन नाइक जाएंगे बाहर। 16 पे 1, श्रीजा केपी से इनामपुरी। प्रवीण, नक्कीच हा विकेट जो आहे तो दबावामध्ये गेलाय, प्रेशर आपण पाहतोय, पहिल्या षटकापासून प्रेशर। किरण पवारला पण तसं खुलून खेळता येत नाहीये, कारण गोलंदाजी जेवढी आहे ती भेदक गोलंदाजी आपण पाहतोय, ती या मुरबी संघाची असेल। आपसे मैं थोड़ा सहमत हूँ बिल्कुल, क्योंकि डॉट गेंदे खेल रहे थे बल्लेबाज, और इनकी जो बैटिंग लाइन है, अंगद पाटिल बचे, कल्पेश ठाकुर बचे, वरद भगत भी अच्छा बैटिंग करते हैं, आशीष परदेशी, रोहित केदार, दुर्गेश ठाकुर भी है। ऐसे में क्या होता है कि उनको भी मौका मिलना चाहिए अगर हम डॉट बॉल खेलते हैं तो। पर ये पार्टनरशिप टूट गई आखिरकार। 2 मुकाबले में बहुत टाइम लगा था ये पार्टनरशिप टूटने के लिए, तीसरे मुकाबले में टूटी है। 16 पे 1, मैदान में अब नए बैटर जाएंगे। रोहित केदारी फ्रॉम सावले, किरण पवार के साथ जुड़े रोहित केदारी, अच्छे दोस्त भी, और अनिकेत मोकल को आखिरी गेंद पर विकेट मिले। 8 का रेडेड फिलहाल शुरू है, जो अनएक्सपेक्टेड है श्रीजा केपी से इनामपुरी को, और थोड़ा टेंशन होगा डगआउट पे इनामपुरी की, क्योंकि किरण पवार ने 2 बार अर्धशतक मारा। अब किरण पवार शांत है, कल्पेश भोयर उनके मैनेजर भी सोच रहे भाई ये ओवर इंपॉर्टेंट है। 5 ओवर में तीसरा ओवर सबसे निर्णायक होता है, यहाँ पे हल्ला बोलो तो आप जीतने के चांसेस ज़्यादा होते हैं। श्याम ठाकुर आएंगे, मुरबी के स्टाइलिश गेंदबाज, बहुत टैटू इनके शरीर पर, और ये जो गेंदबाज है ना वो लेग ब्रेक बहुत बढ़िया करते, ऑफ ब्रेक भी करते, और कमाल के गेंदबाज है। किरण पवार के मन में बहुत सारे सवाल है कि वो किस तरीके से खेले। 16 बने, 50 तक पहुंचना है, 70 एक सेफ टारगेट होगा, वहां तक पहुंचना है। किरण पवार भी सवालों के घेरे में अब बने। कुरुक्षेत्र में जैसे चक्रव्यूह रचा गया था पांडवों के लिए कौरवों के द्वारा, अर्जुन फंसे थे वहाँ पे, अब किरण पवार वो अर्जुन है,
और वो फंसे वहाँ पर कि अब चक्रव्यूह से बाहर कैसे निकले। सैम ठाकुर गेंदबाज के लिए वेरी फर्स्ट बॉल, ये जरूरत ही नहीं थी उन्हें ये अंदाज में खेलने की, सरप्राइजिंग मोमेंट है। किरण पवार को सैम की गेंदें पता है, वो गेंदें ज़्यादातर ऑफ ब्रेक और लेग ब्रेक करते, घुमावदार गेंदें इनकी। आपको पता है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में मुथैया मुरलीधरन के पास सबसे ज़्यादा विकेट है, क्योंकि मुथैया मुरलीधरन स्पिनर है, स्पिनर में दम होता है, फास्टर में उतना नहीं होता, क्योंकि स्पिनर दिमाग से गेंदबाजी करता है, इसीलिए सबसे ज़्यादा विकेट है मुथैया मुरलीधरन के पास। ऊपर लगी है, कोई फील्डर नहीं है, शॉर्ट थर्ड मैन से, शॉर्ट थर्ड मैन के फील्डर ने फील्ड किया, मात्र 1 रन यहाँ से मिलेगी। हाँ नीना, दबाव नजर आ रहा है बल्लेबाजों पे, ब्लॅक आर्मी येलो पे थोड़ी भारी पडी आहे, क्या लगता है आपको? हॅलो, नक्कीच प्रवीण, आपण पाहिलं जेव्हा संध्याकाळच्या पर्वामध्ये आपण सामना खेळत होतो त्यावेळेसचा जो खेळ होता त्यामध्ये किरणने अतिशय उत्कृष्ट अशा 65 धावा लगावल्या होत्या. त्यानंतर थोडासा स्लो झाला, कारण जसं कंडिशन्स बदलतात, आपण फ्लड लाईटमध्ये खेळतो आणि आपण आता पाहिलं ॲटमॉस्फिअर देखील पाहिला, थोडंसं थंड वातावरण आहे, त्या कंडिशन्स प्रमाणे खेळ देखील बदलत असतो आणि मला तर वाटतं या कंडिशन्स प्रमाणे आता थोडासा खेळ तो स्लो झाला आहे आणि किरण पवारच्या खेळीमध्ये देखील थोडासा आपण बदल पाहतोय. जी संध्याकाळच्या पर्वात आपण बॅटिंग पाहिली ती आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडासा फरक जाणवतोय. डॉट परसेंटेज ज़्यादा है। आपने सही कहा कि एटमॉस्फेयर क्लाइमेट चेंज हो चुका है, यानी गुलाबी ठंडी का क्लाइमेट आ चुका है। गुलाबी ठंडी में थोड़ा मॉइस्चर भी होता है, बल्लेबाज के लिए थोड़ी सी दिक्कतें आ जाती है। जिस तरीके से किरण पवार ने 2 अर्धशतक मारे तब ठंडी थोड़ी कम थी गुलाबी, अब ज़्यादा है। डॉट बॉल, फुल टॉस है, घुटना टेका, पावर जनरेट किया, मैग्निफिसेंट स्ट्रोक, फ्लेक्स पर एसएसडी मोबाइल को सल्यूट करता हुआ सिक्सर। वंस अगेन जिस तरीके से फुल टॉस मिली थी, ताव में थे और ये खींच के मारा 6 रनों के लिए। 23 ऑन बोर्ड, 2 गेंद मात्र बची है, 7 आए 4 गेंदों पर। सैम ठाकुर अच्छी ओवर कर रहे, कोई बात नहीं, 3 डॉट के बाद 1 छक्का था, फिर भी बेहतर गेंदबाजी है। पटकी हुई गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट बॉल, अंपायर का इशारा आता हुआ। 24 स्कोरबोर्ड पे 1 विकेट के नुकसान पर व्हाइट बॉल। एनआर पैनल के माध्यम से प्रोजेक्ट स्कोर 45 बन सकते हैं, 45 का लक्ष्य बन सकता है, अंदाजा जिस फॉर्म में खेल रहे रोहित केदारी। अपेक्षा है बड़े स्ट्रोक की। डगआउट पे अंगद पाटिल भी बचे, कल्पेश बचे। क्या गेंदबाजी, क्लास है भाई, अपील बहुत बड़ी है। संदेश पाटिल है विकेट कीपर, बामन डोंगरी से वो भी बिलोंग करते, बहुत बेहतरीन गेंद विकेट कीपर। लास्ट बॉल, 8 रन है इस ओवर में। 8 का रन रेट लगातार शुरू है, पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 8, 16 थे 2 ओवर में, अब है 24, फिर से 8 का आंकड़ा रन रेट पे बसा है। क्या पहुंचेगी इसके आगे केपीसी नामपुरी? फुल टॉस है, दिशा दी प्रॉपर है, टाइमिंग अच्छा है, काउ कॉर्नर के ऊपर से दूसरा छक्का। 3 ओवर का तामझाम समाप्त हुआ है। सुपर 6 के बाद 10 की औसत है, टोटल बनता हुआ श्रीजा केपीसी नामपुरी 30 ऑन बोर्ड, 30 पे 1, किरण पवार 17 पे खेल रहे, रोहित केदारी 4 गेंद 12 और ये 2 फुल टॉस, 2 छक्के। हॅलो, त्याचप्रमाणे माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे पीए रमेशजी ढोमे हे क्रीडांगणाच्या आवारात उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. चर्चा शुरू है फिलहाल। सावले गांव के 2 महारथी खिलाड़ी आक्रमण कर रहे, 30 पे 1, 12 गेंद मात्र यहाँ पर बची है। आखिरी मैच है, सुपर 8 के लिए चर्चा हो रही है भाई, क्योंकि इससे पहले सुपर 8 में गए बॉस फाइटर ओवले, रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली, कल गई है स्वर्गीय नितिन नाइक श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर। विशाल जितेकर गए सुपर 8 में, सुमित दोंगड़े गए सुपर 8 में, उसके बाद एक और टीम बात करें सूरज पाटिल वागुलीवाड़ा, वो गए सुपर 8 में। मयूर वाघमारे, अंश 11 खेरने सुपर 8 में गई है। रमेशजी ढोमे, शरदजी ढोमे, सॉरी चुकी माफी असावी. आपल्याला विनंती असेल की आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. करण पाटिल के साथ अनिकेत मोकल थोड़ा चर्चा कर रहे हैं इस मैच में। करण पाटिल शायद अब गेंदबाजी करेंगे। ओवर नंबर 4 सबसे निर्णायक ओवर अब फेंकी जाएगी, 12 गेंदें। और किरण पवार को पता है कि डगआउट में अंगद बचे, कल्पेश बचे, वरद है, सचिन है, आशीष दुर्गेश है, ऑन फायर बैटिंग ही करनी पड़ेगी। और मंगेश पाटिल भी किरवली के
तो अब कुछ बचा नहीं मुकाबले में। ये 12 गेंदे तो वो अटैकिंग मोड में ही खेलेंगे। अब वक्त हाथों से निकल गया। 30 ऑन बोर्ड, 30 12 गेंद बचे। किरण के लिए 11 बॉल 17। मैच ऑन। सबसे इंपॉर्टेंट ओवर है करण पाटिल के हाथ में। केपी टेम्बोडे से बिलोंग करते हैं। क्लास प्लेयर है केपी करण पाटिल। आज उनकी अग्नि परीक्षा है। पहली बॉल अग्नि परीक्षा, इनसाइड आउट। फील्डर दर्शक बने। महेश पाटिल स्टँड में बॉल सीमा पार 6 के साथ स्वागत। प्रवीण, इथून जर ही मॅच जिंकायची आहे श्रीजा केपीसी इनामपूर या संघाला तर हे फटके लावायची गरज आहे. इथून अजून 25 ते 30 रन आणि एक चांगला फायटिंग स्कोर इथे आपल्याला आपण पाहू शकतो. इनसाइड आउट, क्लास डाउन द ग्राउंड, सिक्सर, सुपर 6। 36 पे 1। किरण पवार इन फॉर्म में आते हुए ऑन फायर। ये इंपॉर्टेंट ओवर है। अब पूरा रिजल्ट ओपन होगा मैच का। बोला तैयार। रफ्तार रफ्तार बेहतरीन है। टप्पा अच्छा है। क्लास गेंदबाजी, डॉट बॉल। 1 सेकेंड एक्शन रिप्ले में देखते हैं। करण पाटिल ने जो गेंद पटकी हुई गेंद थी, ये गुडलैंड स्पॉट पर संदेश ने कैरी किया। त्याचप्रमाणे क्रीडांगणाच्या आवारात कलाकार परेशजी जाधव यांचं देखील उपस्थिती लाभलेली आहे. महेशजी जाधव यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण या स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ग्रिप मजबूत पकड़े करण पाटिल। कहां पे लगी है देखा जाएगा। शॉट एंड बैट में 2 बॉल डॉट लगातार टेट फॉर टैट। टेम्बोडे मुरबी ओले, ये टीम भी कम नहीं है। स्पायरा 11 फाइट दे रही है। बिल्कुल जबरदस्त गेंदबाजी, लाजवाब करण पाटिल, अफलातून गेंदबाजी। 2 हाफ सेंचुरी मारने वाले किरण पवार को बांध के रखा है। डॉट गेंदे कर रहे लगातार। क्लास अग्नि परीक्षा में पास होते नजर आ रहे केपी। ओह दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी, ऑसम, लाजवाब। मॉइस्चर का थोड़ा फायदा मिल रहा है गेंदबाजों को। जिस अंदाज में बल्ला घूम रहा है किरण पवार का, ये नीचे से गई। क्लास गेंदबाजी है। 3 डॉट। त्याचप्रमाणे वीरेंद्र पाटील व अमर पाटील टेम्बोडे बिग सपोर्टर आपण देखील क्रीडांगणाच्या आवारात उपस्थित असाल तर या आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 बॉल टू गो, ओवर नंबर 4। 36 पे 1, लगातार 3 डॉट। सामने की दिशा में पीछे फील्डर है, गैप पे बॉल, एक टप्पा, बाउंस, काउ कॉर्नर रीजन पे बॉल सीमा पार। रन मिलेंगे 4। 40 ऑन बोर्ड, 40 का आंकड़ा, फैबुलस 4 स्कोर बोर्ड पे। किरण पवार खेल रहे अब लगभग 27 पर। अब प्रोजेक्ट स्कोर 52 बन सकते हैं। एक्शन रिप्ले में शॉर्ट बॉल थी, अक्रॉस द लाइन खेला सामने की दिशा में, काउ कॉर्नर रीजन पे एक टप्पा, 4 रनों के लिए। 5 गेंद पे 10 दिए करण पाटिल ने। लास्ट बॉल, फैबुलस 4। अच्छे बल्लेबाजी कर रहे केपी। फिर से एक बार 16 बॉल 27 पे पहुंच चुके हैं। तीसरा अर्धशतक जिसकी चर्चा हो रही थी यहाँ पे। बोलो तैयार। बल्ले का किनारा ऊपर, शॉट फाइन लेग, ओ मिल गई कैच। केपी इज गॉन। 27। केपी का खेल समाप्त। राहुल थे टेम्बोडे के, कैच लपकते हुए राहुल गढ़ गए। 40 पे लगा दूसरा झटका श्रीजा केपीसी इनामपुरी को। और कैच तो देखना बनता है एक्शन रिप्ले में। ओ यू टी 17 बॉल 27, 158 का स्ट्राइक रेट, 2 छक्के 3 चौके। राहुल ने कैच लपका। गेंदबाज थे करण पाटिल, टेम्बोडे के गेंदबाज, टेम्बोडे के फील्डर। इसने केपी को आउट किया। पहले मैच में 66, दूसरे मैच में 58, 124, तीसरे मैच में 27। तीनों मैच के कैलकुलेट जरूर करेंगे। ऊपर लगी है टॉप एज पे, शॉट फाइन लेग, बल्लेबाज आउट। 151 केपी ने 3 मैच में बनाए। 151। टॉप स्कोर किरण पवार का है 3 मैच में 151। लेटेस्ट लास्ट ओवर, कैप्टन विकी पाटिल, अंगद पाटिल मैदान में आते हुए। रोहित केदारे ऑन स्ट्राइक। लास्ट ओवर, लास्ट 6 बॉल्स। बैकफुट गए, पंच किया, सामने की दिशा में खेला है, पीछे फील्डर है। 1 रन मात्र मिलेगा, 2 के लिए नहीं पलटे। अंगद लेंगे स्ट्राइक। 41। लास्ट ओवर शुरू है। सुपर 8 में कौन पहुंचेगा उसके लिए फाइट चल रही है। ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट है जी। ये टीमों की बात करें तो आजकल बहुत कम खिलाड़ी जो पैसों के लिए खेलते हैं, ट्रॉफी के लिए ज़्यादा खेलते हैं। तो ये टीमें जो बची है, जितने भी खेल रहती है सभी पीपीएल में ट्रॉफी के लिए ज़्यादा खेलती है, मायने रखते हैं। क्योंकि हमने देखा है पीपीएल में जो भी टीम जीती है ना, उनके आंखों में आंसू हमने देखे।
मैन ऑफ द सीरीज लेने वाले खिलाड़ी को रोते हमने देखा है पीपीएल में। अच्छी गेंद है अंदर की दिशा में, स्विंग होती हुई, स्विंग एंड मिस, खुद विकेट दौड़ कर गए, आगे आए फील्डर थ्रो करेंगे, 2 मुकम्मल, 3 के लिए पलटे, ओहो 3 मुकम्मल हो चुके पहली बार। क्या एफर्ट है, क्या कोऑर्डिनेशन है अंगद और रोहित केदारी का। 1 रन के जगह पे 3 चुराए, भाग मिल्खा भाग। नक्कीच प्रवीण, रात्रीचं सत्र आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतो कमी रन्स बनताना इथे एक एक रन देखील महत्त्वाचे आहे, कारण हे 2 रन शेवटला आपल्याला कुठे जाऊन महागात पडू नये, ही चुकी आपल्याला महागात पडू नये याचं देखील भान ठेवलं पाहिजे या संघानं. तसं पाहायला गेलं तर मी कौतुक करेल गोलंदाजीचं, कारण बऱ्यापैकी या संघाला रोखून ठेवलं. श्रीजा केपीसी इनामपुरी स्टार्टिंगपासून अगदी स्फोटक डॉमिनेशन आणि ॲग्रेशन आपण पाहिलं त्यांच्या बॅटिंगमधून. अंगद पाटिल ने शॉट कनेक्ट किया था, रोहित केदारी को मौका मिला, 3 रन पहली बार आज हुए इनामपुरी की ओर से। बॉल तैयार, बैकफुट पे गए, पंच किया हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर डाउन द ग्राउंड, कैच कॉल, जजमेंट परफेक्ट, अनिकेत मोकल थे वहां पर, विकेट गिरा है रोहित केदारी का, 44 लॉस ऑफ 3। 6 बॉल पे 13 बनाकर रोहित केदारी बैक टू पवेलियन। स्ट्राइक रेट 216, 2 6 उसमें शामिल है, 0-4। अनिकेत मोकल कैच पकड़ते हुए, विक्की पाटिल बॉलर। वंस अगेन जिस तरीके से गेंद की यहाँ पर विक्की पाटिल ने, लाजवाब है। स्विंग एंड रैंडम एक्शन में वो गेंदबाजी करते, हवा में थी गेंद, लॉफ्टेड स्ट्रोक। अनिकेत मोकल जजमेंट कर बैठे और बेहतरीन कैच। अनिकेत मोकल का गेंद पीछा नहीं छोड़ रही है, उनकी चर्चा ज़्यादा हो रही है मुकाबले में। वैभव पाटिल हमारे यहाँ पर आते हुए तलोचे मजकूर के। आइए स्वागत है सचिन जीवास्कर, आधार स्तंभ है, धन्यवाद। 44 लॉस ऑफ 3, आखिरी 3 बॉल बचे, मजा आएगा दोस्तों, मुकाबला काफी तगड़ा हो रहा है, जहाँ पे अंगद पाटिल पे पूरा मोर्चा उनको संभालना पड़ेगा, लेकिन साथ देंगे उनका आशीष, न्यू बैटर परदेशी फ्रॉम बिंगारी। आशीष परदेशी बिंगारी का ये बल्लेबाज है। 3 बॉल मात्र बचे, विक्की पाटिल नहीं छोड़ेंगे। हाँ, आज का पोल जब लोगों ने देखा, सभी ने अंदाज लगाया जी उस्मान आगे जाएंगे, नहीं नौमा जाएंगे, आगे ये भी जा सकते केपी। विक्की पाटिल की चर्चा थोड़ी कम थी, लेकिन मुझे लग रहा है कि ये बाजी पलट भी सकते हैं, जिस अंदाज में विक्की पाटिल टाइगर बन के उभरे आगे। बहुत बढ़िया, अनिकेत मोकल का साथ उन्हें मिला है, कुछ भी हो सकता है। आशीष परदेशी, 3 गेंद मात्र बची है, 44 लॉस ऑफ 3। बॉल तैयार, वाइट बॉल ऑफ स्टंप के बहुत दूर है, इस बार ज्यादा स्विंग नहीं हुए अंदर की दिशा में। 45, सबसे इंपॉर्टेंट मैच शुरू है सुपर 8 का। पनवेल प्रीमियर लीग का 4था पर्व है। पिछले साल इंतजार बहुत किया लोगों ने, लेकिन इस बार आ चुकी है फाइनली। ओ गुड बॉलिंग, लीजिए डॉट गेंदों का सिलसिला मैं काउंट करूंगा। पहले ओवर में 3 डॉट गेंदें आई थी, दूसरे ओवर में भी 4 डॉट गेंदें आई थी, तीसरे ओवर में 3 गेंदें डॉट, चौथे ओवर में 4 डॉट, अब अभी तक 2 डॉट, यानी 4-4-3-3 छोड़े तो बनते हैं 12 के नजदीक या उससे भी ज्यादा। ओ कमाल का स्ट्रोक है, पिकअप शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 में तब्दील, 6 की मुहर, सुपर 6। 51। हॅलो प्रवीण, जसं तू म्हटलास की जो पोल होता त्या पोलमध्ये फार कमी वोट या संघाला मिळाले होते, आणि मराठीमध्ये म्हटलं जातं ना, जेव्हा सर्व लोक तुमची हरण्याची वाट पाहत असतात तेव्हा जी जिंकण्यात मजा असते ना, ती वेगळीच असते. आणि तसं काहीसं इथे आपण पाहतोय की हा जो संघ आहे स्मायरा स्पोर्ट्स, जय हनुमान टेंबोडे ओळे आणि मुरबी, त्याचा खेळ इथे आपण पाहतोय. टारगेट सेट बॉल, व्हाइट बॉल, 52 रन स्कोरबोर्ड पे, 1+ ऐड, आखिरी गेंद है, टारगेट सेट बॉल, लास्ट ओवर, विक्की पाटिल 12 दिए 5 बॉल पे। आशीष परदेशी खेल रहे 5-6 पर, 2 बॉल का सामना करके। आखिरी बॉल, ओ मिस टाइमिंग है, सामने की दिशा में खेला, लॉन्ग ऑन नजदीक है, थ्रो करेंगे अनिकेत मोकल, स्टंप टू स्टंप है जी, बिल्कुल है, रन आउट होगा या नहीं। अंपायर की गुंगली आसमान में, फिंगर गोज अप, बैटर आउट, 1 रन मिलेगा, टोटल है 53। अब जीतने के लिए चाहिए 54, 54 रनों की आवश्यकता। आने वाली 5 ओवर में अंगद पाटिल को 1 ही गेंद मिली, 3 बनाए उन्होंने। शायद अंगद को ज़्यादा मौका देना था, क्योंकि अंगद ने कल बहुत छक्के मारे थे ग्रामीण में। ये विकेट अंगद को साथ देती है, मुझे लग रहा था इनको स्ट्राइक चाहिए थी आखिरी ओवर के नज़दीक। कल अंगद पाटिल ने मैन द मैच जीता, धमाका किया पहले मैच में। नीरज, आपने देखा होगा अंगद का बल्ला कल चमका था, बहुत
महीनों बाद अगर अंगद यहाँ पे खेलते तो बात बनती। व्यासपीठावर उपस्थित शरदजी ढोणे साहेबांचा शुभ सन्मान, जे सन्माननीय माजी खासदार श्री लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पिय आहेत. या सर आपला या ठिकाणी शुभ सन्मान सचिनजी वास्कर भारतीय जनता पार्टी चिटणीस कारागोर विभाग यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यायचं आहे शरदजी ढोणे सर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पिय निकटवर्तीय, आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सचिनजी वास्कर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर निखिलजी चव्हाण, सन्माननीय पाहुणे निखिलजी चव्हाण यांचा शुभ सन्मान केला जाईल. मनपूर्वक स्वागत आहे. आपण अगदी उशिरा का होईना आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपण आला त्याबद्दल मनपूर्वक स्वागत आहे सचिनजी वास्कर. त्याचबरोबर पनवेल प्रीमियर लीग 2025मध्ये आपलं पुन्हा एकदा सरचे स्वागत. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत, मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा माझ्यासोबत जॉईंट होत आहेत निनादजी कदम. कमेंट्री बॉक्समध्ये 54 धावा करायच्या आहेत. निनाद, काय वाटतं ज्या पद्धतीने 27 धावा टोकून किरण बाद झाला, आणि मी उल्लेख केला होता की अंगद पाटीलला संधी मिळायला पाहिजे होती या मॅचमध्ये. हे होते आमचे प्रवीण टेंबे, यावर्षी PPL मध्ये मुख्य कार्य राहिलेलं आहे. मग इंस्टाग्राम पूर्ण हँडल केला. आज फॉलोअर्स आपले पाहिले, व्ह्यूज जवळ 1 मिलियन उद्याच्या दिवसाचं टार्गेट आहे त्यांचं. एवढ्या व्हिडिओज पडलेले आहेत पनवेल प्रीमियर लीगच्या. तर याच दरम्यान महेशजी नावडेकर आणि यज्ञेश्वरजी ठाकूर साहेब आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये. अगदी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अगदी आपण पाहिलं एक इनामपुरी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला लीड करणारे विकी पाटील आहेत. त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी मुरबीगावचे ग्रामस्थ, त्याचबरोबर इनामपुरीच्या संघाला प्रोत्साहन देणारे इनामपुरी असतील, कुटुंब बांधून असतील, पूर्ण आपला रोहिंदन पासूनचा विभाग असेल, या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सर्वांच्या उपस्थितीने आपण पाहिलं राजेशजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये खरं तर छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. ज्यावेळेला उस्मानची मॅच होती त्यावेळेला हार्डलकली उस्मान तिथं पराभूत झाला. 68 टार्गेट याला त्यांच्या संघाला पूर्ण करता आलं नाही. स्टार ववे संघ पराभूत झाला. हारजीत तर होणं हा खेळाचा भाग आहे. मात्र प्रदेशचे प्रेक्षक आले, भरपूर त्यांनी आनंद व्यक्त केला, आनंद साजरा केला. आणि या पनवेल प्रीमियर लीगच्या सर्वाधिक प्रेक्षकांची नोंद आजच्या रात्रीमध्ये झाली. चला मॅच स्टार्ट करायची आहे लगेचच. अगदी 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आकाशजी पाटील, अजय भोईर, सचिन राजे, तलोजे मजकूर गेली 6 रात्री PPL साठी ते उपस्थित आहेत नक्कीच. आणि महेशजी नावडेकर हे सदैव आपल्या पनवेल प्रीमियर लीगला सपोर्ट करत असतात. संदीप वास्कर, सचिन वास्कर यांचे जवळचे मित्र. आणि तब्बल 2,500 रुपये डोनेशन आम्हाला या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. थँक्यू महेशजी नावडेकर, आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही पनवेल प्रीमियर लीग करत असतो. त्यानंतर त्यातून मिळणाऱ्या नफातून सामाजिक कार्याला आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठं सामाजिक कार्य आमच्या हातून घडो, आणि त्यावेळेला आपल्यासारखे सर्व क्रिकेटचे चाहते, दानशूर दाते त्यावेळेला उपस्थित राहतील. आणि नक्कीच आम्ही आपल्याला आमंत्रित सुद्धा करू. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र 54 धावांचं टार्गेट असताना आहे. आणि इथे मात्र सलामीची जोडी करम पाटील आणि विकी पाटील स्ट्रायकिंग केला. करान पहिला बॉल, अंगदचा पहिला बॉल थोडा स्किड झाल्यासारखं वाटला येते.
ग्रीप त्याला पकडता आली नाही आणि पंचांनी नो बॉलचा इशारा केला. पहिलाच बॉल नो बॉल. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती अंगदला भरपूर मोठा अनुभव आहे. फार कमी वयामध्ये हे दोन खेळाडू, एका बाजूला किरण पवार असतील, अंगद पाटील असतील, तर दुसऱ्या बाजूला विकी पाटीलनेही बरीच वर्षे या टेनिस क्रिकेटची सेवा केली. मुरबी संघाची असेल, ओपन क्रिकेट असेल आणि आज पनवेल प्रीमियर लीगमध्ये हे खेळाडू एकमेकांसोबत आलेले आहेत. करणचा हा फटका प्रयत्न तर चांगला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा फारसा चांगला संपर्क झाला नाही. लावडली थोडंसं अपील झालं. येस, बॅटकडचा इशारा पंचाचं अचूक लक्ष आहे. मला वाटतं कदाचित अंगद पाटीलने 25 साठी अपील केलं होतं, परंतु बॅटकडचा इशारा आला. आता स्ट्रायकिंग गेला आपण पाहतोय की विकी पाटील आलेला आहे. संतोष सर, पहिलं तर तुमचं वेलकम कॉमेंट्री बॉक्समध्ये. कामातून तुम्हाला फार वेळ मिळत नाही आणि त्या मिळालेल्या वेळामध्ये आपण इथे कॉमेंट्रीमध्ये उपस्थित राहिला. तर मॅचचा विचार केला तर आपण पाहतोय की 54चं टार्गेट चेस करत असताना विकी पाटील स्ट्रायकर एंडवर आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय करण पाटील 2 चेंडू खेळलाय, तो 1 धाव घेतली आहे. इथे मात्र रात्रीच्या सत्रामध्ये आपण लो स्कोरिंग सामने पाहतो आणि लो स्कोरिंग सामने असताना देखील चेस करताना समोरच्या टीमला नक्कीच घाम फुटत असतो, कारण फ्लड लाईटमध्ये आणि या थंडीच्या वातावरणामध्ये रन चेस करणं एवढं सोपं नाही. पुन्हा एकदा अंगद पाटील पेडगाव एंडकडनं विकीसाठी, आणि हा चांगला चेंडू होता, बॅकफुटर गेला, पंच केला, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय चेंडू मागं, परंतु ही रेस जिंकलाय तो चेंडू आणि सीमारेषा बाहेर जातो चेंडू. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. या 4 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. धावा आपण धावफलकावर पाहतोय 6 धावांचं आतापर्यंत योगदान आलेलं आहे. आतापर्यंत आपण सांगू शकणार आहे, बाकीत करू शकणार नाहीत, कारण आपण एक लढत पाहिली जी बारापाडा आणि स्टार मध्ये झाली. अगदी 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या तरी सुद्धा चेस झाली होती तिथे. पुढचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल केली आहे विकी पाटीलची. अंगद पाटीलने मोठी विकेट, गोल्डन विकेट गाळायला लागली आहे, ती मात्र श्रीजा केपीसी इनामपुरी संघासाठी. अंगदने दाखवून दिलं त्याचा क्लास काय आहे, कारण तो कोणत्या लेवलला खेळतो. इंटरनॅशनल लेवल असेल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, स्टेट लेवल असेल, अशा ठिकाणी तो खेळत असतो. आणि त्याने दाखवून दिलं की पहिल्या षटकामध्ये त्यांनी एक मोठा मासा गळायला लावला, तो म्हणजे विकी पाटील. जर तो इथून टिकतोय तर नक्कीच डोकेदुखी झाली असती त्या संघासाठी, आणि त्यालाच इथं त्यांनी बाद केलंय पहिल्याच षटकामध्ये. नक्कीच विकी पाटीलचा जो क्लास आहे ना, तो प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो सिंगल डबल चांगल्या चेंडूवरती घेत असतो. एखादा खराब बॉलवरती आपण पाहिलं तर पॅडल सीप, स्टेटचे फटके, अगदी फटक्यांचा खूप मोठा त्याच्याकडे अगदी साठा आहे, असा प्रकारचा हा खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर एक गेला आणि दुसरा आला, एकाला झाकून ठेवा, दुसऱ्या उघडून ठेवावा, असा अनिकेत मोखल आलेला आहे मैदानामध्ये. नो लुक शॉट आज त्याचा प्रसिद्ध झालेला का मागच्या सामन्यामधला. आणि एक लवचिक खेळाडू, फ्लेक्झिबल खेळाडू म्हणून आपण ज्याची खाती म्हणू शकतो, सुमित डोंगरे नंतर, ओंकार पाटील नंतर तो अनिकेत मोकल आहे साईगावचा. नक्कीच आपण पाहिलं गेले 2 सामने चांगला खेळलाय तो. गोलंदाजीमध्ये देखील चांगला खेळलाय. मगाच्या मॅचमध्ये 3 विकेट आणि चांगल्या त्यांनी रन्स देखील बनवलेत. परंतु आता इथे असं म्हणावं लागेल की विकीचा विकेट घेतलाय खरं, पण तो विकेट घेतलेला चांगला ठरतोय की वाईट, कारण अनिकेत आला बॅटिंगसाठी. अनिकेत जर इथून खेळला तर कुठेतरी डोकेदुखी होईल श्रीजा केपीसी इनामपुरी या संघाला, कारण तो टचमध्ये आहे आणि मागच्या सामन्यामध्ये तो अतिशय सुंदर खेळला. दिनेशजी कोळी अन्नदाते बुधवारसाठी खरंच त्यांचं अनाच्या अंतकरणापासून खूप 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 धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर सारं प्रेम आहे. आज आपण पाहिलेलं प्रत्येक आम्हाला भेटतो. औषी पटेलने सुद्धा सांगितलं माझ्याकडून काही हवंय का, आणि हा सुद्धा फटका अगदी नो लुकिंग प्रकारचा होता. आणि काय झालंय, गमावलेलं इथं गमावलं या क्षेत्ररक्षकानं. अनिकेत मोकलची विकेट गोल्डन विकेट होती, मोठी विकेट होती, टर्निंग पॉईंट ठरू शकला असता. तिथे खेळाडू होते, वरद भगवत होते तिथे, आणि वरदने खऱ्या अर्थाने आपण पाहतो वरदान दिलंय. मी पण ना टेंबोडे बुरबी ओळे संघाला. संतोष सर, ही चुकी महागात नाही पडली म्हणजे झालं शेवटपर्यंत, कारण कोणाची झेल गमावली. अनिकेत मोकल जो एक स्फोटक ॲग्रेसिव्ह डॉमिनेट केलंय त्यांनी फलंदाजी करत असताना, त्याची विकेट जर तुम्ही गमावताय तर मग चुकीला माफी नाही. नक्कीच. एका बाजूला करण पाटील शांत आहे अजूनपर्यंत तरी, त्याच्याकडेही फार मोठी क्षमता आहे. करण पाटील म्हटलं तर टेंबोडे, आणि टेंबोडे म्हटले तर आमचे मित्र समालोचक मित्र अमर पाटील असतील, वीरेंद्र पाटील असतील.
हे सुद्धा आलेले आहेत. आणि इथे काय घडलं मैदानावरती, एकाच ओव्हरमध्ये विक्की पाटील आणि आता करम पाटील आणि दुसरी विकेट घेणार आहे तोही पाटील. पाटलांनी पाटलाची विकेट काढली आणि 2 विकेट मात्र इथे बाद झालेत. इथे कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय तो स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी हा संघ. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही 2 गडी गमावता तेव्हा कुठेतरी दडपण येतं, थोडंसं टेन्शन असतं. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला आपण तो खेळाडू पाहतोय, आपण जो ही मॅच इथून देखील जिंकवू शकतो. इथे मात्र आपण पाहतोय प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी असेल, एक बॉल बाकी आहे अजूनही. 2 विकेट गेलेल्या आहेत. 7 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय प्रथमेश आलाय बॅटिंगसाठी. प्रथमेश फडके नेरे. स्कोररच्या स्वरूपामध्ये जतीन गोंधळी. खरंच अतिशय उत्तम असं स्कोरिंग आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये. अंगद पाटील पुन्हा एकदा शेवटचा बॉल फेकतोय. अतिशय सुंदर बॉल, अतिशय सुंदर फेकला होता. अगदी बीट केलंय. स्लोवर डिलिव्हरी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावते. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. आता इथूनच समीकरण असेल 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज असणार आहे. नक्कीच ज्या प्रकारचा स्कोर आपण स्कोर कार्डवरती पाहतो पहिल्या इनिंगमध्ये, आणि त्याला साजेशी गोलंदाजी केली आणि विकेटही मिळवलेल्या आहेत. त्याला त्या विकेटच्या आधारे आता मात्र हा 24 चेंडूमधला 47चा स्कोर थोडा मोठा वाटायला लागला आहे. जोपर्यंत अनिकेत मोकल आहे तोपर्यंत इथे शाबूत असेल. आपण पाहिलं तर स्मायरा स्पोर्ट जयरमान टेंबोडे ओळे मुरबी संघ. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा गोलंदाजीचा तापा KPC इनामपुरी संघ, श्रीजा 11 KPC इनामपुरी संघाकडे आहे, त्याला प्रत्युत्तर दाखल मात्र अनिकेतला आता मैदानावर थांबून चांगली फलंदाजी करावी लागेल. 1-2 फटके आले तर मात्र मॅच आवाक्यामध्ये येऊ शकेल. मात्र पूर्ण लक्ष इनामपुरी संघाचा असेल तो मात्र अनिकेत मोकल. नक्कीच संतोष सर. अनिकेत मोकलला आता तारणहार बनावं लागेल या संघासाठी. मगाशी आम्ही जे नो लुक शॉट बघितले, हार्दिक पांड्याची पदवी दिली त्यांना. कारण इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण पाहत असतो हार्दिक पांड्या देखील असाच एक त्याचा नॅचरल खेळ खेळत असतो आणि तसाच खेळ इथे आपण अनिकेत मोकल पासून पाहतोय. आणि हार्दिक पांड्या देखील किती वेळा तारणहार बनलाय. खाली येऊन आपल्या संघाला त्यांनी, इंडियन संघाला किती मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. तशीच कामगिरी कुठेतरी इथे अपेक्षित आहे अनिकेत पासून. एक्सपेक्टेशन्स जास्त आहेत कारण त्यांनी ते एक्सपेक्टेशन्स मीट केलेत. मागच्या मॅचमध्ये देखील तो चांगला खेळला आणि इथून पूर्ण होप्स आहेत या संघाचे. स्मायरा स्पोर्ट्स अँड जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी या संघाचे त्याच्याकडनं असतील. तर दुसऱ्या बाजूने अनुभवी गोलंदाज बामण डोंगरीला संघाला बिलॉंग करणारे कल्पेश ठाकूर आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल अजूनही मैदानावर आपण पाहतोय. जोपर्यंत आहे तोपर्यंत टेंबोडे मुरबी ओळे संघ त्याच्याकडून अशा बाळगून असेल की आता एक चांगली इनिंग, एक छोटी का होईना एक इनिंग, एक भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल का, हा प्रश्न टेंबोडे मुरबी ओळे संघाला सतावत असेल. तर दुसऱ्या बाजूला KPC इनामपुरी संघ या 2 फलंदाजांना जास्तीत जास्त डॉट चेंडू या फलंदाजाचे विकेट काढण्यासाठी प्रयत्नशील असेल. हे जे षटक आहे दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये 1-2 फटके जरी आले थोडीसा स्ट्रेस रिलीफ होऊ शकतं. आणि तिथे फटका उचललाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. केवळ आणि केवळ 1 धाव भेटेल. 1 आणि 2 धावेने काही होणार नाही. जर हा भला मोठा रन चेस आपल्याला करायचा आहे तर आपल्याला फटकेबाजी नक्कीच करावी लागेल इथून. मात्र नक्कीच हा भला मोठा स्कोर का वाटायला लागलाय, कारण 2 विकेट्स 7 रन्सवर पहिल्या ओव्हरमध्ये गेलेल्या आहेत. आणि मागच्या 3 रात्रींचा आपण उल्लेख करावा लागेल. अशा 2 रात्री अगोदर झाला स्कोर 73 स्कोर चेस झाला. कालच्या रात्रीमध्ये 85 स्कोर चेस झाला. आज मात्र 54 साठी झगडावं लागतंय या संघाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. चला आता समोर आलाय प्रथमेश फडके. चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर लगावलाय. पायाचा क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र चेंडू पकडला गेला. क्षेत्ररक्षक होते आशिष परदेशी. बेंगारी संघाच्या हा खेळाडूने गेल्या 3 सामन्यांपासून लगातार चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि सातत्याने फिल्डिंग सुद्धा चांगली करतोय.
हॅलो, नक्की सर, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर संध्याकाळच्या सत्रामधले जे सामने होते ते आपण हाय स्कोरिंग पाहिले, परंतु या सत्रामध्ये जे सामने होतात ना ते आपल्याला फार लो स्कोरिंग पाहायला मिळतात. गेल्या 2-3 दिवसाचं माझं देखील ऑब्झर्वेशन आहे. कारण त्याला आपण म्हणू शकतो एक ॲटमॉस्फिअर कंडिशन्स जे आहेत ते कुठेतरी जबाबदार आहेत ह्या गोष्टीसाठी. कारण फ्लड लाईट्समध्ये, थंडीमध्ये, रात्रीच्या या थंडीमध्ये खेळणं थोडंसं अवघड होऊन जातं बॅट्समॅनसाठी, तेव्हा आपण जाऊन हे लो स्कोरिंग सामने पाहत असतो. नक्कीच या रात्रीच्या अंधाराचा आणि किंवा थोडासा दवबिंदूंचा या ठिकाणी थोडासा वर्षाव होत असतो आणि त्याचमुळे बॉलची ग्रीप असेल ती थोडीशी याच्यातून चांगली मिळत असेल किंवा आपण पाहतो मैदानावरती बॉल जास्त हिट होत नाही. पुढचा बॉल अगदी स्क्वेअर कट केलाय, चाबूक शॉट या वेळेला अनिकेत मोकलच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकारांची या ठिकाणी आतषबाजी त्याला जरूर करावी लागेल. या ठिकाणी आपण आशा करत असेल टेंबोडे पोरबी गोले संघ. तर दुसऱ्या बाजूने थोडा विचारांमध्ये पडतो लगेचच. आपण पाहतोय आपण अंगद पाटील त्याच्या समोर आला कल्पेशला काहीतरी सांगण्यासाठी की फिल्डिंग सजावट कशा प्रकारची पाहिजे, कशा प्रकारचा चेंडू पुढचा डिलिव्हर करणार आहेस, तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावणं, अनिकेतचे विकेट काढणं हे सुद्धा त्यांच्या संघासाठी महत्त्वाचंच आहे. परंतु स्कोर आपण जो केला तो थोडासा लो स्कोरिंग आहे आजच्या रात्रीमधला दिवसामधला. कारण आता आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासूनच जवळजवळ 70-65चा पल्ला प्रत्येक संघ गाठत होता आणि आता आपण पाहतोय तर 54 धावांचा तुम्हाला या ठिकाणी संरक्षण करायचं आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला विकेट या ठिकाणी मिळवाव्या लागतील. नक्कीच, कारण जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा एक एक रन फार महत्त्वाची असते आणि ती एक एक रन देखील शिरजा केपीसी इनामपुरी संघ गमवू शकत नाहीये. खरं पाहिलं आपण आजच्या दिवसाला हाय स्कोर ठेवला व्ह्यूजचा. जवळजवळ 1.5 लाख लोक PTC लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत होते. कारण उस्मान, किरण पवार असतील, विकी पाटील, त्याचबरोबर नवाम पटेल बारापाडा या सर्व नवामपाडा बारापाडा संघाचा कर्णधार होता. या सर्व कर्णधारांना खरं तर हायलाईट केलं आजच्या रात्रीमध्ये. कारण उस्मानची ती मैदानावरची पब्लिक होती आणि त्यानंतर ऑनलाईन जी पब्लिक होती, जे व्ह्युअर्स आहेत त्याचे चाहते आहेत. कारण गेल्या 5 रात्रीमध्ये आपण पाहिलं ना तर पहिल्या रात्रीमध्ये जवळजवळ लाखाच्या आसपास, त्यानंतर 1,07,000, 1,19,000, 1,29,000 आणि आज 1,50,000, 1.5 लाख लोक मॅच पाहत होते ऑनलाईन. आणि हे अचिव्हमेंट आहे या PPLचं. आणि PTC लाईव्हची क्वालिटी आपण पाहतोय, काय क्वालिटी आहे. या क्वालिटीमुळं बरेचसे लोक जोडले जातात गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अपील केलं होतं आणि पंचांचं बोट साथ हवेत. इथे मात्र विकेट गमवावा लागेल प्रथमेश फटकेच्या स्वरूपामध्ये. प्रथमेशची विकेट तर मिळवली आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर अनिकेत नॉस्ट्रेक यांना कल्पेश ठाकूर अगदी आले, थोडासा कटर चेंडू आणि इथे मात्र ज्या प्रकारची विकेट मिळवली आहे कल्पेश ठाकूरने, ही प्लॅनिंग होती खरं तर प्रथमेशच्या विरोधात आणि त्याला ती मात्र या ठिकाणी समजली नाही आणि त्याचमुळे हा फलंदाज बाद झाला. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावसंख्येवर आपण विचार केला तर 14 धावा धावसंख्येवर लागलेली आहे आणि फलंदाज चाललाय मयूर वास्कर. कोंडीवाल संघाकडून सातत्याने खेळत असताना त्याला पाहतो आपण. अजूनही बरीच फलंदाजीचा स्ट्रॉंग झोन मानला जातोय या संघाकडे, तो अजूनही बाकी आहे. त्यामध्ये चिनू पाटील सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू अजूनही बाकी आहे. त्याचबरोबर मैदानावर जो खेळाडू आहे तो मात्र भरपूर साऱ्या अशा अपेक्षेने मुरबी संघाकडे, मुरबी आणि टेंबोडा ओले संघ त्याच्याकडे पाहत आहे. स्कोर झालेला आहे 14, 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही आवश्यकता मात्र आहे ती आपण पाहिलं तर 19 बॉल आणि 40 म्हणजे चेंडू मागे जवळ आपण पाहतो डबल धाव, अशा प्रकारचे या ठिकाणी समीकरण आहे. इथून मात्र 12 ते 12.5च्या सरासरीनं धावा कराव्या लागतील स्मायरा स्पोर्ट्सचे हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी या संघाला. आणि तेवढी भेदक गोलंदाजी आपण पाहतो श्रीजा केपीसी इनामपुरी या संघाची. चांगले गोलंदाजाचा भरणा आहे त्यांच्याकडे. कल्पेश हे षटक हाताळतोय मेट्रो एंड कडून, चांगलं षटक हाताळत असं पाहायला गेलं तर केवळ आणि केवळ 7 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि हा शेवटचा चेंडू असेल त्याचा. शेवटच्या चेंडूचा सामना करेल मयूर. आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय क्रीजवरती. मयूर वास्कर कुंडेवाहलचा हा खेळाडू. इथे चांगला चेंडू फेकला होता, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. लॉंग ऑफला 1 टप्पा चेंडू पकडलाय, केवळ आणि केवळ 1 धाव भेटेल. एका धावेनं धावफलक हळूच पुढे सरसावत आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कल्पेशचं षटक देखील संपलंय.
2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ आणि केवळ आपण 15 धावा धावफलकावरती पाहतोय आणि 3 गडी बाद झाले ते स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी या संघाचे. तर पण हा ड्रिंकच्या मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज खेळाडूंसाठी. इकॉनॉमिकल षटक काय असतं ते दाखवून दिलं दोन्ही गोलंदाजांनी. ज्या वेळेला तुमची धावांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, धावा कमी आपल्याला खर्च करायच्या प्रत्येक षटकामध्ये आणि तेच दाखवून दिलं. अगदी आपण पाहिलं तर 2च षटकामध्ये 15 धावा संख्येचं योगदान झालेलं आहे आतापर्यंत आणि गरज असणार आहे ती मात्र येणाऱ्या 18 बॉलवरती 39 धावा संख्येची. आणि ते 39 धावा करायच्या असताना तब्बल आता 13च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. कारण मैदानामध्ये आपण पाहिलं तर मागच्या 2 रात्री गाजवल्यात फलंदाजांनी. मागच्या 2 रात्रींचा विचार केला तर काल अगदी 4 चेंडूवरती 3 षटकारांची आवश्यकता होती आणि लगातार 3 षटकार ठोकले होते मुकेश नाईकने. आणि एकदा आपण पाहिलं तर कोहलीकोपर संघाला अंतिम 8मध्ये त्याने प्रवेश करून दिला होता. त्या अगोदरी आपण पाहिलं त्या मॅच ते मात्र रॉयल कोलंबोली संघाला ज्या प्रकारे 73 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं. अगदी आपण पाहिलं मन्नी शर्मा असतील, त्याचबरोबर समोर सुमित दोंगडे होते. अगदी शेवटपर्यंत टिकून राहून 4 षटकांमध्ये ते टार्गेट पूर्ण केलं. मात्र आजचं वातावरण थोडं वेगळं आहे. बॉलिंग स्ट्रॉंग झोन मानला जातो तो मात्र इनामपुरी संघाचा आणि त्याच कॅलिबरने ते गोलंदाजी करतायत. त्यांच्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाने अगदी प्लॅनिंग करून गोलंदाजी केली जात आहे आणि म्हणूनच तर फक्त 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर फक्त 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्याला स्पीडअप करा प्लीज. हा स्पीडअप करा प्लीज जास्त वेळ होतोय. इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी मागणी केलेली आहे. चला लगेच खेळ सुरू करायचा आहे कारण 2 षटकामध्ये आपण एवढा मोठा इनिंग ब्रेक घेतला तर पुढील सत्रामध्ये कदाचित आपला इनिंग ब्रेक मिळणार नाही, याची आपण दक्षता घ्या. स्मायरा स्पोर्ट जर्मन टेंबोडे ओले मुरबी टीम पाहतो आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर आज राज शरद भोई स्टॅन त्याचे सर्व आले होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि जरूर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे योगदान दिलेलं आहे प्रत्येक मान्यवरांनी. समोर आपण पाहतो श्री रामशेठ पाटील स्टॅन, माजी सरपंच तोंडरे यांचा स्टॅन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी उजव्या साईडला 100 सरकार किंग मेकर स्टँड अजय पवार आणि संतोष म्हात्रे यांचा स्टँड. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राज शरद भोईर टेंबोडे स्टँड ज्यांची आपण आज उपस्थिती पाहिली. खूप मोठं सहकार्य पीपीएलला त्यांनीही दिलं, त्यांचं मनापासून स्वागत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय महेश पाटील प्रशांत गांगर्डे स्टँड यांचं सुद्धा मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. आलेला आहे आशिष. पहिलाच बॉल खोदून काढला अगदी बॉलला मयूरने. स्टेटचा फटका होता, फक्त सिंगल आली पूर्ण. आणि 2 स्टॅन आपण पाहतो अगदी लेफ्ट साईडला ते म्हणजे साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड सतीश शेठ म्हात्रे आणि संजय शेठ म्हात्रे यांचा स्टँड आपण पाहतोय. तर आपण पाहतोय जिथे मात्र एंट्री आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची तिथे एक स्टँड आहे. गेली 4 वर्ष खूप मोठं सहकार्य राहिलेलं स्वर्गीय सिद्धी प्रतिष्ठानचे सर्व गुरुनाथ शेठ ठाकूर यांचा स्टँड पाहतोय. स्वर्गीय सिद्धी गुरुनाथ शेठ ठाकूर स्टँड, त्यामध्ये फुलाजी ठाकूर, त्याचबरोबर गुरुनाथ शेठ ठाकूर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. खरंच सर या दानशूर लोकांना इथे मात्र काय फटका आलाय, अतिशय सुंदर. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर जातोय चेंडू सीमा लागत पार षटकार. आम्ही ह्या मैदानावर का थांबलो हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत आणि म्हणूनच तर आलेला हा षटकार प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेरणार हा षटकार पाहिला आपण. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच आमचे इथे अनअवेलेबल आहेत. तिसरे पंच तर स्वतः पंच ऑनफिल्ड पंच आलेले आहेत कारण आयोजकांना कुठलाही प्रकारचा या ठिकाणी दबाव येता कामा नाही आणि त्याचमुळे न्यूट्रल पंच आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण आयोजनामध्ये. आपण पाहिली उपस्थिती महेशजी नावडेकर ज्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 2,500 रुपयाचं डोनेशन आलं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. येस, फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलेला आहे. अगदी पंच येस 12व्या खेळाडूला दाखवलं त्यांनी सुद्धा डन केलेलं आहे लगेच. ही शिस्तबद्धता राहिली आहे. अनेक ग्रामीणच्या स्पर्धामध्ये आपण पाहिलं आहे की लगेचच बाकीचे खेळाडू ऑनलाईन पाहायला येतात, मात्र इथं शिस्तबद्धता खूप चांगली आहे आणि कोणत्याही बाजूची पार्शलिटी नाही इथे. कारण संदीप भास्कर यांनी सांगितलेलं आहे 32 संघामध्ये आयोजकांची एकही टीम नाही, हे आम्ही सांगितलेले अगोदरच. नक्की संतोष सर, हे आपण पाहत असतो नेहमी कुठेही
बॉल बॉय आमची बॉल द्यायचा आहे. धावसंख्या रोखली गेली. 22 धावांवरती 3 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही बाजूने आपण विचार केला तर एका बाजूला गजानन शेठ पाटील असेल, श्रीजा पाटील, किरण पवार कर्णधार, त्याचबरोबर कल्पेश भोईर मॅनेजर, श्रीजा केपीसी इनामपुरी संघाकडून आपण पाहतो सामन्याकडे डोले लावून पाहत आहेत की कोण जिंकेल आणि कोण आलं, कोण सुपर एटला पोहोचू शकेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिनजी चालके असेल, निवास गायकवाड असतील, स्पायरा गायकवाड आणि कर्णधार विकी पाटील, त्याचबरोबर मॉन्टी पाटील असतील, प्रणय पाटील, निलेश ठाकूर, गणेश पाटील, या सर्वांचे डोळे मात्र या सामन्याकडे लागलेले आहेत की विकी पाटीलचा संघ मात्र अंतिम 8मध्ये दाखल होईल का. गेल्या वर्षी हा संघ अंतिम 8मध्ये दाखल झाला होता, मात्र यावर्षी आपण पाहतो यावर्षी तेच कामगिरी करणार का. दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर किरण पवारचा संघ त्यावर्षी तो वल्लभ संघाकडून खेळत होता, इनमपूरचा संघ गेल्या वर्षी नव्हता, मात्र यावर्षी जोरदार त्यांनी प्रतिकार केला. दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत आणि तिसऱ्या मॅचमध्ये थोडा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच इथे मात्र प्लस पॉईंट आहे श्रीजा केपीसी इनामपुरी. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं डॉमिनेट करताना किरण पवार आणि गोलंदाजीमध्ये अंगद पाटील. इथे मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कॅच होणार का, आणि अतिशय सुंदर असा झेल. आणि इथे मात्र आव्हान संपुष्टात आलं, ते म्हणजे अनिकेत मोकल बॅक टू द पवेलियन. आपण पाहिलं तर ज्या विकेटसाठी प्रयत्न केले जात होते, झालं आखलं जात होतं, एक षटकारी टोकला होता, मात्र आता काय झालंय मैदानात भयान शांतता पसरले मुरबी ओवळे टेंबोडे टीमकडे, ज्याच्याकडे फार मोठी क्षमता होती तो फलंदाज मात्र आता मैदानामध्ये नसणार आहे. आता नवीन फलंदाजाला वेगळी जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. मयूर वास्करकडे क्षमता जरूर आहे, मात्र त्याला आता साथीला नवीन फलंदाज त्याच्या साथीने येणार आहे. राहुल गडगे पहा आपल्या टेंबोरे टीमकडून खेळत असताना पाहतोय आणि आपल्या ओनर्सना मात्र त्याला खुश करायचे असेल तर एक चांगले इनिंग साकारावी लागेल. एका बाजूला आशिष परदेशी जीवाचं रान करताना दिसतो, 54 धावांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. कारण आत्तापर्यंत आपण पाहिले तर जतीन सांगतायत 54 धावांचं संरक्षण आत्तापर्यंत झालेलं नाही या मैदानावरती. पण पाहूया एक वेगळा रेकॉर्ड्स पाहायला मिळू शकेल का. नक्कीच करू शकतील, कारण त्यांच्याकडे आपण पाहिला तर एक भेदक मारा आहे गोलंदाजीचा. पहिलं षटक हाताळलं अंगद पाटीलने, त्यानंतर कल्पेश चांगला स्ट्रोक आहे, अगदी शोधून काढला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार फेकणार, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. अजूनपर्यंत शांतता आहे सामन्यामध्ये, कारण 54 धावांचं टार्गेट असताना असं वाटलं की एकतर्फी सामना होतोय की काय. मात्र अंगद पाटीलने केलेली गोलंदाजी आणि कल्पेश ठाकूरने त्याला दिलेली साथ, आशिष पाटीलचा हा स्पेल खूप महत्त्वाचा असणार आहे. 12 इथे मात्र 15 चेंडू आणि 14 चेंडू आणि 31चं समीकरण आहे. 23 धावा धावफलकावरती आहे, 54 धावा करायच्या आहे टोटल. आणि पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती मयूर वास्कर स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉलवरती झेल उडालाय आणि झेल टिपलाही गेला. क्षेत्ररक्षक होते तिथे वरद भगतने एक चूक केली होती, आता मात्र झेल पकडलाय आणि मयूर वास्करची विकेट सुद्धा मिळवली आहे. नक्कीच मगाशी जी चूक झाली होती वरदकडनं, अनिकेत मोकलचा त्याने झेल सोडला होता, परंतु ती चूक इथे कुठेतरी तो भरून काढतोय आणि एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आपला संघ जातोय. 23 स्कोर आपण पाहतोय आणि 23 ओव्हर अर्धा संघ डगआउटमध्ये परतला आहे. तो स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओवळे मुरबी. नक्कीच या स्कोअर कार्डवरती एवढी धावसंख्या आपण पाहतो. खरं तर 5 गडी बाद झाल्या. अर्धा संघ म्हटलं तर आपण किमान आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही लीगच्या संघाकडे 7 ते 8 फलंदाज जे सामना जिंकून देऊ शकतात असे फलंदाज असतात. आता इथून पुढे सामना सुरक्षित ठेवायचा असेल तर मात्र या दोन्ही फलंदाजांना अगदी अचूक या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजी करावी लागेल. नाहक या ठिकाणी बळी फेकणं त्यांना गरजेचं नसणार आहे. तर दुसऱ्या बाजूने आता थोडीशी स्ट्रॉंग पोझिशन निर्माण झाली आहे, ती मात्र या KPC श्रीजा 11 KPC इनामपुरी संघाची. नक्कीच सर, आपण पाहतोय कुठेतरी बॅकफुटवर जातोय हा संघ स्मायरा स्पोर्ट्स जय हनुमान टेंबोडे ओळे मुरबी आणि डॉमिनेट करतोय श्रीजा KPC इनामपुरी. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला होता, कार्पेटच्या साह्याने चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, जमवतात, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकर एंडवरती नकार दिलाय फलंदाजानं. केवळ 1 धाव मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 23 धावा धावफलकावरती आपण
24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता 12 बॉलवरती तब्बल 30 धावांची आवश्यकता. 30 चेंडूमध्ये 54 करायच्या होत्या. 3 षटकांमध्ये झाल्या त्या मात्र 8च्या सरासरीने 24 धावा आणि 5 गडी बाद. ही मात्र जमेची बाब असेल इनामपुरी संघासाठी, कुठेतरी चिंतेची बाब असेल टेंबडे मोरबी ओळे संघासाठी. आता या फलंदाजाकडे जी क्षमता आहे ते क्षमतेनुसार फलंदाजी आता करावी लागेल. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी राहुल गडगे, तर दुसऱ्या बाजूला संदेश पाटील हे फलंदाजीला आलेले आहेत बामणडोंगरी संघाचा. बामणडोंगरी म्हटलं तर एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाने भल्या भल्या संघांना पराभूत केलं आहे. म्हणून नंतर आपण पाहिलं ना तब्बल आजच्या पनवेल प्रीमियर लीगचा विचार केला तर तब्बल 12 खेळाडू एका बामणडोंगरी संघाचे आपल्याला या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि म्हणून त्यांच्यावरती एवढा विश्वास दाखवला जातोय. ग्रामीणमध्ये सर पाहायला गेलं तर बामणडोंगरी हा संघ नेहमीच ग्रामीणच्या मॅचेस जिंकत असतो आणि जे 12चे 12 खेळाडू आहेत ते नेहमीच दिसून येत असतात आणि ते दिसून येतात, त्यांचा खेळ दिसून येतो, म्हणून ते आज 12चे 12 खेळाडू आपण ह्या PPL मध्ये पाहतोय. परंतु या वेळेला वेगळी परिस्थिती आहे. लीग स्टेजची मॅच आहे. इथून जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये जाणार आहे. तिथून मात्र अंतिम रात्रीमध्ये अंतिम दिवसामध्ये 5 तारखेला त्यांना येण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या प्रेक्षकांना वेगळी संधी मिळणार आहे. मात्र त्या संधीचं सोने कुठला संघ करणार. प्लीज KP आणि अंगद पाटील आपल्याला विनंती आहे, शेवटचा कॉल आहे. अंपायर आम्हाला कॉल करतात. आपण 2 षटकामध्ये इनिंग ब्रेक सुद्धा केला होता. एवढी टीम मीटिंग प्लीज करू नका. जरी वेळ असला तरी शिस्तबद्धता खूप महत्त्वाची आहे. वारंवार प्रत्येक षटकामागे आपण टीम मीटिंग करतायत. प्रेक्षक सुद्धा थोडे वैतागतात नंतर आपण सामना पाहण्यासाठी आलेले. पंच वारंवार आपल्याला इशारा करतायत. हॅलो, तसं पाहायला गेलं तर सर 12 चेंडू आणि 30 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकेल आणि कोण हरेल. हे 4थं षटक घेऊन आलाय श्रीजा KPC इनामपुरी या संघाकडनं. गोलंदाज शिवम दुबे. एक शिवम दुबे आपण पाहतो इंडियन क्रिकेट टीम मध्ये आणि एक शिवम दुबे आपण इथे पाहतोय श्रीजा KPC इनामपुरी या संघाकडून. खारघर चा हा खेळाडू आहे. इथे मात्र त्याच्या खांद्यावरती शुभम दुबे, त्याच्या खांद्यावरती दुरा असेल, कारण 12 चेंडू 30 धावा. इथून जर 15 ते 16 धावा या षटकामध्ये जर निघाल्या तर कुठेतरी सामना थोडासा कलाटणी घेऊ शकतो स्पायरा स्पोर्ट्स या संघाकडे. मेट्रो एंड कडनं गोलंदाजी करत असताना शुभम दुबे पहिला चेंडू, त्याचा सामना करेल संदेश. चांगला चेंडू फेकला होता आणि पंच इकडे वळतायत आणि हा नो असेल. नोचा इशारा येतोय पंचांचा. शिवम दुबे नौका जरी असला तरी मात्र इथे मात्र गोलंदाजी अचूक टप्प्याने ते केलेली आहे. म्हणूनच तर मला वाटतं वारंवार KP त्याला काहीतरी सांगण्यासाठी येत आहे. खरे पूर्ण ड्रेस कोडमध्ये आम्ही मंचावरती येऊ, मात्र तुषार पाटील आलेले पूर्ण ड्रेस कोडमध्ये आम्ही आहे, त्यांना विनंती करत आहोत. या इथं स्टेजवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल अगदी आपण पाहिलं तर स्टेट डावचा अगदी फटका आहे. कव्हरमध्ये स्टेट डावचा अगदी फटका आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं लेजी पाहायला मिळालं. एक एकदा वाचवणं गरजेचं आहे. तिथे पाहिलं तर आपण सिद्धेश कोहली सातत्याने तो खेळतोय RCC पेठ संघाकडून. त्याला वर्णी लागली आज PPL मध्ये. KPC इनामपुरी संघाकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं. चेंडू पिके आली. 2 धावा धावफलकावरती लागल्या. 10 चेंडू आता 24चं समीकरण आहे. या समीकरणामध्ये अजूनही आपण पाहतो मोठ्या फटक्याची वाट पाहिली जाते. ती काय संधी देत नाही आणि काय झालं मैदानावरची बॅटची लागली ती टॉप एच आणि इथे झेल टिपलाय रोहित केदारीने. आणखीन एक गडी बाद होईल. 6वा गडी बाद. 30 धाव संख्येवर अजून 24 धावांची आवश्यकता. इथे मात्र थोडासा सामना कलाटणी घेतच होता. 1-2 फटक्यांची गरज होती. सामना थोडासा अजून वळला असता या स्मायरा स्पोर्ट्सकडे, परंतु इथे विकेटचं पतन होत आहे. आता थोडासा डॉमिनेट करेल नक्कीच श्रीजा KPC इनामपुरी हा संघ. चला स्पीडअप करायचं आहे, लगेचच आपला बॅट्समॅन पाठवायचा आहे. नक्कीच लगेच बॅट्समनने तयार आहे. वेगळी स्ट्रॅटर्जी आपली प्रत्येक कर्णधाराने आखली असते. त्यानुसार आपण लगेच एखादा फलंदाजाला तयार ठेवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. चिनू पाटीलवरती भरोसा दाखवलाय पहा. अगदी आपण पाहिलं तर
8व्या क्रमांकावर चिनू पाटील, एक अष्टपैलू खेळाडू रोहिंजन गावचे, आणि आज कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेट गाजवत असताना आज आपल्याला पाहायला मिळतील स्मायरा स्पोर्ट जयहनुमान टेंबोडे ओवळे मुरबीट संघाकडून खेळत असताना मोठी जबाबदारी, कारण चेंडू शिल्लक आहेत, मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची आवश्यकता पाहता स्क्रीन होते आपण पाहिला तर हरिकेनचा आपण लोगो पाहिला, ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. प्रदीप फोड असतील, हरिकेन असतील, यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या क्वालिटीच्या टी शर्ट्स अगदी आपण पाहिल्या गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या वतीने देण्यात येत आहेत. मालकम असतील, त्याचबरोबर संदीपजी खलाटे असतील, प्रदीपजी खलाटे असतील, यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. चला मॅच सुरुवात करायची आहे. तर 9 चेंडूवरती 24 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र 6 गडी बाद झालेले आहेत, 4 गडी बाद करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला 24 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. चिनू पाटील, रोहिंजन. चिनू पाटील आपण पाहिलं गेले कित्येक वर्ष ग्रामीण खेळतोय. रोहिंजन संघासाठी देखील त्यांनी बऱ्याचशा मॅच जिंकून दिल्यात आणि इथून जर ही मॅच जिंकून दिली तर नक्कीच त्याला अगदी खांद्यावर घेईल हा संघ. पुन्हा एकदा शुभम दुबे गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला चेंडू फिरकावला, चेंडू फिरकावला, आडवा पॅटर्न चेंडू जातोय सीमारेषेला लगत. इथे मात्र झेल बाद व्हावं लागेल. अतिशय सुंदर सुलोभनीय कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाले. 7वा गडी बाद होईल स्मायरा स्पोर्ट्सच्या संघाचा. 7 गडी बाद 30 धावा, आतापर्यंतची सर्वाधिक खराब फलंदाजी आपण पाहिली आहे. कारण पहिल्या दिवसामध्ये आपण 52 स्कोअर पाहिला होता, तोही लगेचच चेस झाला होता, अगदी 4 षटकं आणि 3 चेंडूमध्ये. आणि आता आपण मैदानावरती पाहतो 54 झाल्या होत्या. वाटलं होतं की 4-1 षटकामध्ये हा स्कोअर कार्ड कदाचित पूर्ण होईल, लवकर मॅच संपेल, मात्र KPC इनामपुरी संघ हार मानायला तयार नाही. ग्रामीणमध्ये 2 मॅच जिंकलेला हा संघ आहे आणि आज पाहतो आपण PPL मध्ये आजच्या 6व्या रात्रीमध्ये या संघाने खेळ गाजवला. 2 लढती लगातार जिंकल्या आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने आपण या स्मायरा स्पोर्ट जर्मन टेंबोडे ओवळे मुरबी संघावरती दबाव आणलाय. 7 गडी बाद झालेत, आता 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. संतोष सर, इथे मात्र मी नक्कीच उल्लेख करेन शुभम दुबे जो आपण खेळाडू पाहतोय, नौका खेळाडू आहे. आणि असं म्हटलं जातं ना की परीस जे असतं, जे KP आणि अंगद पाटील असतो, ते परीस जे आहे ते अगदी दगडाला देखील सोनं बनवतं. इथे मात्र असंच काहीसं आपण पाहतोय. नक्कीच दुसऱ्या रात्रीमध्ये हे चित्र पाहिलं होतं आम्ही, ज्या वेळेला नाईक नावाचा खेळाडू मोठा कांदा संघाचा खेळाडू होता, त्याला मयूर वाघमारेने अगदी आपण शेवटचं षटक देताना पाहिलं होतं आणि मॅच त्यांनी जिंकून दिली होती. सुदाम नाईक हा खेळाडू होता. आज शुभम दुबे आपण पाहतो, कारगर कॉलनीतला खेळाडू आहे, त्याला प्रोटेक्ट केलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं. KP आणि अंग त्याच्या जवळ जातात, प्रत्येक चेंडू मागे त्याला सांगतायत की कसा प्रकारचा चेंडू तुम्ही डिलिव्हर केला पाहिजे आणि तेच दिसतं मैदानावरती. पुढचा बॉल खोदून काढला, बॉलला चांगला स्ट्रोक जरूर आहे. स्टेट डायव्हचा चुकी झाली होती, ते चेंडू सीमा रेलगत गेलाय, मात्र 2च धावावरती रोखलाय. येणारे चेंडू आता 7 असतील. 22 धावसंख्येची आवश्यकता. समीर आलाय मैदानावरती, जो मुरबी संघाला बिलॉंग करतोय. त्याच्याकडून अशा अपेक्षा आता वाढलेल्या असतील, कारण समीर ठाकूर एक गोलंदाज आहे, मात्र फलंदाजीला मोक्याच्या क्षणाला त्याने मॅच जिंकून देण्याची ही सुवर्ण संधी साधली तर मात्र या ठिकाणी तो मॅचचा हिरो सुद्धा चालू शकेल. दुसऱ्या बाजूला संदेश पाटील ऑन स्ट्राईक. बामण डोंगरीचा सितारा हा चमकणार का की भरत भगत पुन्हा एकदा ज्या स्पीडने गोलंदाजी तेवढीच इथे मात्र नक्कीच अचूकता पाहायला मिळते. संदेश पाटीलने हा बॉल सोडला होता. वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. संदेश पाटीलने फार मोठी चुकी केली. आता मात्र हर्षलजी नेट इंटरनेट सेवा देणारे आम्हाला त्यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लगेचच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. आता 5 बॉल 22चं समीकरण. संदेश पाटील पुढच्या बॉल वरती उडालाय झेल. KP थांबणार नाही, कॉल दिलाय आणि इथे मात्र झेल सुटलाय. 54 धावांचं टार्गेट आता भलं मोठं डोंगरा एवढं वाटायला लागले, कारण कुठल्याच फलंदाजांना साजेशी फलंदाजी केली नाही. एका मागोमाग एक फलंदाज आपण पाहिले तर करण असतील, विकी अनिकेत असतील, प्रथमेश पडके असेल, मयूर वास्कर, राहुल गडगे, संदेश पाटील अजूनही मैदानावरती आहे. चिनू पाटील 0वर आणि समीर ठाकरे ऑन स्ट्राईक. 4 बॉल आता 21 धावा करायच्या असताना 4ही बॉलवरती 3 षटकार आणि 1 चौकार लगावावा लागेल. नक्कीच संतोष सर, इथून मात्र
आता मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांचा, एक अतिरिक्त धाव ऍड होईल. आता मात्र चेंडू तेवढेच राहतील, 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. थोडा टेक्निकल इश्यू आपण पाहतोय इंटरनेटच्या मुळे, लाईव्ह मध्ये थोडासा आपल्याला चला षटक चालू आहे. इथे मात्र चांगला फटका आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, कलेक्ट केलाय, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, सुंदर असा झेल टिपला आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन समीर. संतोष सर, इथून जर पाहायला गेलं तर श्रीजा केपीसी इनामपुरी या संघानं सामना आपल्या जवळ खिशात टाकलेला आहे. आता 3 चेंडू आहेत, 3 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 3 सिक्स जरी मारले तरी 18 धावा होऊ शकतात. जर इथून नो आणि वाईड जर पडला तर हा सामना कुठेतरी स्मायरा स्पोर्ट्सकडे वळू शकतो. आपण म्हणतोच की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकेल आणि कोण हरेल. परंतु मी स्मायरा स्पोर्ट्स या संघासाठी एकच म्हणू शकतो, मराठीमध्ये एक छान कविता आहे, सुरेश भटजी म्हटले होते, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशीही भिंत नाही. नक्कीच एका हारने कोणी फकीर होत नाही, एका जीतने कोणी सिकंदर होत नाही. मात्र एक मैदानावरती एक वेगळी स्ट्रॅटर्जी आणि ज्या प्रकारे उतरला आहे केपीसी इनामपुरी संघ, आतापर्यंत PPL मधले 6 रात्रीमधले सर्वाधिक कमी स्कोरला सुरक्षित करणारा संघ ठरला आहे. कारण आपण पाहिलं गेल्या 5 रात्रीमध्ये असं म्हटलं जायचं की 70चा टार्गेट आम्ही सहज चेस करू, मात्र 54चा टार्गेट भला मोठा का झाला. तुम्ही गोलंदाजांनी चांगला वापर केला, केलपट्टीचा चांगला वापर केला आणि त्याचमुळे 54 धावांचं संरक्षण केपीसी इनामपुरी करू शकला. नक्कीच इथून मात्र 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. देर आहे दुरुस्त आहे. इथे मात्र षटकार पाहतोय, या षटकारानं धावफलक पुढे सरसावेल. 40 धावा धावफलकावरती. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. केवळ आणि केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये उरलेली आहे. चला शेवटचा चेंडू असेल, केवळ आणि केवळ औपचारिकता. 1 चेंडू 14 धावांची गरज. आणि इथे मात्र श्रीजा केपीसी इनामपुरी हा संघ जातोय, सुपर 8 मध्ये दाखल होतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जतीन आम्हाला माहिती देतील.